जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. पहिल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच या परिषदेचं आयोजन आपल्या भारतात करण्यात येईल. भारतात कुठे? तर भारतात नवी दिल्ली येथे 1 जून 2026 रोजी ही परिषद पार पडेल. मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आता 7 मे रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषदेसाठीच्या वेबसाईट आणि लोगोचं देखील अनावरण केलं आहे. या बिग कॅट अलायन्सविषयी सांगायचं झालं तर याच्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी म्हैसूर येथे केली होती. या दिवशी प्रोजेक्ट टायगरचा 50वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता व त्या दिवशी त्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. याचा उद्देश काय? तर वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार व पुमा या 7 प्रमुख मार्जार प्रजातींच्या संरक्षणासाठी जागतिक सहकार्य वाढवणे हे या बिग कॅट अलायन्सचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आपल्या नवी दिल्लीमध्ये असून भारत सरकारने या अलायन्ससाठी पहिल्या 5 वर्षासाठी 150 कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, आता राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप ही दिल्लीमध्ये आयोजित केली जाईल. दिल्लीमध्ये कुठे? तर दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर ही स्पर्धा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. या स्पर्धेत 35हून अधिक देशातील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे व याचं आयोजन दिल्ली सरकार व भारतीय टेबल टेनिस महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचं आयोजन दिल्लीमध्ये होणार आहे. आता ही नियुक्ती पहा. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ म्हणजे सेन्सॉर बोर्डचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर मित्रांनो, आता केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष हे शशी शेखर वेमपती बनले आहेत. याआधी या मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर या CBFCचे अध्यक्ष हे प्रसून जोशी होते. अलीकडेच प्रसून जोशी यांची नियुक्ती प्रसार भारतीवर करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं व आता या पदावर शशी शेखर वेमपती यांची नियुक्ती करण्यात आली. शशी वेमपती या मंडळाचे अध्यक्ष म्हणून पुढील 3 वर्षांसाठी कार्य करतील. सेन्सॉर बोर्डाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची स्थापना 15 जानेवारी 1951 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय मुंबई येथे असून या मंडळाचे मुंबईसह एकूण 9 प्रादेशिक कार्यालय आहेत. आणि मित्रांनो, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ही एक वैधानिक संस्था आहे. सेन्सॉर बोर्डाद्वारे चित्रपटांना प्रामुख्याने 4 प्रकारांची प्रमाणपत्रे दिली जातात. यात यू प्रमाणपत्र असलेले चित्रपट हे सर्व वयोगटांना पाहता येतात. UA प्रमाणपत्र असलेल्या चित्रपटांना पाहण्यासाठी 12 वर्षाखालील मुलांसाठी पालकाचे मार्गदर्शन आवश्यक असते. A प्रमाणपत्र मिळवणारे चित्रपट हे 18 वर्षावरील प्रौढ व्यक्तींसाठी असतात. तर S प्रमाणपत्र मिळवणारे चित्रपट हे केवळ डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ यासारख्या विशिष्ट व्यावसायिक लोकांसाठी असतात. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच संयुक्त कमांडर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या संयुक्त कमांडर परिषदेचं आयोजन राजस्थानमधील जयपूर या शहरात करण्यात आलं आहे. मित्रांनो, 7 मेला ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झालं असून यानिमित्तच या संयुक्त कमांडर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व ही या परिषदेची 2री आवृत्ती होती व ही परिषद 7 ते 8 मे दरम्यान जयपूर येथे पार पडली व यंदाच्या या परिषदेची थीम काय? तर मिलिटरी कॅपेबिलिटी इन न्यू डोमेन्स अशी या परिषदेची थीम होती. आता हा प्रश्न पहा. 2026च्या नवीन सुधारणा विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या सरन्यायाधीशांसह किती असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आता या सुधारणा विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या ही सरन्यायाधीशांसह 38 इतकी असेल.
मित्रांनो, हे जे नवीन विधेयक आहे या विधेयकाद्वारे सर्वोच्च न्यायालय अधिनियम 1956 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे व याद्वारे सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या ही 33 आहे, जी 4 ने वाढून 37 करण्यात येईल. याआधी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कधी वाढवण्यात आली होती, तर 2019 मध्ये ही संख्या 31 वरून 34 इतकी करण्यात आली होती. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित यावर प्रश्न विचारण्यात येईल, त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारत आणि व्हिएतनामने कोणत्या वर्षापर्यंत द्विपक्षीय व्यापार 25 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तर आता भारत आणि व्हिएतनामने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार हे 25 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सध्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हे भारत भेटीवर आले असून या भेटीदरम्यानच ही घोषणा करण्यात आली व यासहच भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशात 13 करार देखील करण्यात आले आहेत. गेल्या दशकात भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन 16 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला व आता यात अजून वाढ करून 2030 पर्यंत हा व्यापार 25 अब्ज डॉलर्स करण्यात येईल. पुढील प्रश्न. अलीकडेच संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता नवीन संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून अनुग्रह दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण लेखा नियंत्रक या पदाविषयी सांगायचं झालं तर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या संरक्षण लेखा विभागाचे प्रमुख हे संरक्षण लेखा महासंचालक असतात व आता 1 मे पासून अनुग्रह नारायण दास हे नवीन संरक्षण लेखा नियंत्रक बनले आहेत. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होतं, तर विश्वजित सहाय हे या पदावर कार्यरत होते, पण ते निवृत्त झाल्यानंतर आता या पदावर अनुग्रह नारायण दास यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पहा, दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमवार बनलेत. 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आशुतोष गवारीकर बनलेत. प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, RBIचे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोह, तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे अशोक कुमार लाहेरी बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 2026च्या दिल्ली मेट्रो पुरस्कार सोहळ्यात मेट्रोमॅन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली. तर 2026च्या या दिल्ली मेट्रो पुरस्कार सोहळ्यात हरेंद्र कुमार यांना मेट्रोमॅन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या 32व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यादरम्यान आयोजित करण्यात आला होता. यात हरेंद्र कुमार यांना मेट्रोमॅन ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलं, तर मेट्रो वुमॅन ऑफ द इयर म्हणून सुषमा यादव यांना सन्मानित करण्यात आला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट मेट्रो डेपो पुरस्कार नबजडगड डेपो, तर सर्वोत्कृष्ट मेट्रो स्टेशन पुरस्कार हा लाजपत नगर मेट्रो स्टेशनला मिळाला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो. तर हा जो जागतिक रेड क्रॉस दिन आहे हा दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस हेनरी ड्यूटन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो आणि हेनरी ड्यूटन यांनीच रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीची स्थापना केली होती. हे जे हेनरी ड्यूटन आहेत हे नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती होते. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. 2026चा लोकसेवा श्रेणीतील प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राने पटकावला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने हा लोकसेवा श्रेणीतील पुरस्कार मिळवला आहे. यात शोध पत्रकारितेसाठीचा पुरस्कार न्यूयॉर्क टाइम्स, तर आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठीचा पुरस्कार असोसिएटेड प्रेसने पटकावला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील कोणत्या राज्यात पहिले मोती उत्पादन क्लस्टर स्थापन करण्यात आले. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.